नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा या आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त ठरणार आहेत। तर तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे देता येतील ते कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण की अतिशय उपयुक्त असे प्रश्न ठरणार आहेत। पहिला प्रश्न आहे आपला, मानवी कवटीत किती हाडे असतात? मानवी कवटीत किती हाडे असतात? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी, 8 हाडे असतात। पुढील प्रश्न आहे, मानवी हृदय प्रति मिनिट किती वेळा धडधडते? मानवी हृदय प्रति मिनिट किती वेळा धडधडते? तर या प्रश्नाचे अतिशय योग्य उत्तर आहे प्रति मिनिट 72 वेळा धडधडते। पुढील प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या श्वसनाचा वेग किती असतो? निरोगी माणसाच्या श्वसनाचा वेग किती असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, 16 ते 18 वेळा असतो। पुढील प्रश्न आहे, मानवी मेंदूचे वजन किती असते? तर मानवी मेंदूचे वजन किती असते? प्रश्नाचं उत्तर द्या। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, 1350 ते 1400 ग्रॅम असते। पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तुमचा टायमिंग चालू झालेला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, फेमर, जे की मांडीमध्ये असते। पुढील प्रश्न आहे, जांडीस हे कोणत्या अवयवाच्या आजाराचे लक्षण आहे? उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, यकृत। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, पुढीलपैकी कोणत्या जलचर प्राण्याला कल्ले नसतात? पुढीलपैकी कोणत्या जलचर प्राण्याला कल्ले नसतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, देव मासा। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कशामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रक्ताच्या गुठळ्या होतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी, जीवनसत्व के। पुढील प्रश्न आहे, पांढऱ्या रक्तपेशींना काय म्हणतात? पांढऱ्या रक्तपेशींना काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, ल्युकोसाइट म्हणतात। पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते? उत्तर कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, 12 ते 20 दिवस। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, बल्लारपूर, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, सावित्रीबाई फुले। पुढील प्रश्न आहे, सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? उत्तर कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, गडचिरोली। पुढील प्रश्न आहे, मुंबईचा परसबाग कोणत्या शहराला म्हणतात? मुंबईचा परसबाग कोणत्या शहराला म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, नाशिक शहराला म्हणतात। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी, मुंबई, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका। पुढील प्रश्न आहे, इंद्राच्या नगरीचे नाव काय आहे? इंद्राच्या नगरीचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे अतिशय योग्य उत्तर आहे डी, अमरावती। पुढील प्रश्न आहे, पेशव्यांची राजधानी कोणती? पेशव्यांची राजधानी कोणती?
तर या प्रश्नाचे अतिशय योग्य उत्तर आहे ए पुणे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते? महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते? उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर या प्रश्नाचे अतिशय योग्य उत्तर आहे डी कोल्हापूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? तर प्रश्नाचे उत्तर द्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए सोलापूर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? तुमचा टाइम स्टार्ट होतोय. तर या प्रश्नाचे अतिशय योग्य उत्तर आहे बी रत्नागिरी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.